हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आम्ही आहोत आता माथेरानला. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच होतं की माथेरानला येताना जे काही बोलतात ना, आमची गाडी गरम झाली होती प्रवासादरम्यान ज्या घडलेल्या गोष्टी आणि फर्स्ट टाइम घोड्यावरती बसलो आम्ही. आणि तो एक्सपिरियन्स कसा झाली? खूप छान एक्सपिरियन्स होता. घोड्यांवरती आम्ही साधारण 4 किलोमीटर घोड्यांवरती प्रवास करून आमचं रिसॉर्ट आहे आनंद रिट्स, तिथे आम्ही स्टेला आहे आज. आणि ही प्रॉपर्टी खूप छान प्रॉपर्टी आहे, हेरिटेज प्रॉपर्टी आहे, जुनी आहे परंतु एकदम मस्त सुंदर आणि मोठी प्रॉपर्टी आहे. थोडंसं याला मेंटेनन्स पाहिजे, मेंटेनन्स केल्यानं खूप छान प्रॉपर्टी आहे. मी दाखवतेच तुम्हाला. पण घोड्यावरती बसून आले, मला माहित नाही काय रिझन, पण माझ्या पोटात दुखायला लागलं. आम्ही जेवलो आणि येऊन जरासं रेस्ट केलं. तर आता आम्ही निघालो आहोत. आपण कुठे आता जाणार आहे? आता आम्ही जो लोकल मार्केट आहे माथेरानचा तिथे जाण्याचा प्रयत्न करू. त्याच्या आधी आम्ही हायटीज म्हणजे चाय वगैरे घेऊ आणि मग निघूया. आणि हे सगळं इन्क्लुडेड आहे ना, 2 टाइम लंच, डिनर, ब्रेकफास्ट. हे जे आमचं पॅकेज आहे ना, जो आमचा विलाचा, त्यात 2 वेळेस लंच, डिनर, हायटीज आणि ब्रेकफास्ट हे सगळं इन्क्लूड आहे. तर आता आपण इथून निघूया. आधी थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया हलका फुलका. आणि इकडचा मार्केट कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी पण फर्स्ट टाइम आली आहे, तसं मी लास्ट व्लॉग मध्ये सांगितलंच होतं. तर आधी मार्केट फिरूया. तुम्हीही बघा, मीही बघते. आणखीन एक सांगावंसं वाटतं मला तुम्हाला. टेम्परेचर मी आधी येताना बघितलेलं ना, भिवंडीपेक्षा कमी नव्हतं, थोडंसं 2 ते 3 डिग्री कमी होतं. पण इकडे आल्यानंतर आहे ना, थोडं थंड वातावरण जास्त आहे. आणि दुसरं मी आणखीन एक सांगू इच्छितो, माझे रूम आणि मी माझ्या मित्रांना पण आता विचारला, त्यांच्या रूममधून AC खूप चिल्ड होते. मला असं वाटलं का AC चांगले असतील, परंतु तसं नाही. मी आंघोळीला गेलो आणि फ्रेश व्हायला गेलो ना, त्यावेळेस तो पाणी पण खूप चिल्ड होता. म्हणजे इथलं वातावरण थंड आहे आणि चांगलं आहे. हा, अरे तुम्हाला माहिती आहे, आता इथं माकड दिसले मला, म्हणून मी आणि रंजनाताई असंच बसलेलो बोलत. आणि लिटरली माकड, आता थम्सअपची बॉटल होती तिथं, बाजूला आला, बॉटल खोलली आणि प्यायला. आणि त्याचा बच्चू पण त्याच्या मागे. आम्ही दोघे उठलो सर आत गेलो. हा जो आदिवास आहे ना, हा प्राण्यांचा आहे, जंगल एरिया आहे, माथेरान आहे. परंतु तिथे माणसांनी हस्तक्षेप करून तिथे आपलं एक टुरिस्ट प्लेस बनवलाय. त्यामुळे ते आपल्या निवासात नाहीत, आपण त्यांच्या याच्यात आहोत. म्हणून ते बोलले ना, आपण त्यांच्या एरियात नाही, आपण त्यांच्या एरियात. सॉरी, त्यांचा मान सन्मान केलं पाहिजे. अरे कसला मान सन्मान बघून भीती वाटते ना. मान सन्मान करायचे चक्कर मध्ये नाश्ता द्या, चहा द्या, मला काहीतरी खायला द्या. घाबरते. अरे तो माकड मला मारू शकतो, मी त्याला नाही मारू शकत. मी घाबरेलच ना. नाही, पण क्लायमेट खूप छान. म्हणजे जसं माथेरानमध्ये एंट्री घेतली ना, तिथे असा हलका हलका थंडावा चालू झालेला होता. 12:30-1 वाजताच माझ्या मते. आणि इथे छान थंड वातावरण आहे. ही जी प्रॉपर्टी रिसोर्ट मध्ये आहे ना, युरोपियन स्ट्रक्चर आणि ते मूर्त्या बघा. रोमन जे सैनिक होते त्यांचे जे तिथले काय असेल ते पुतळे त्या पद्धतीचे आहेत. पण ही किती वर्षा अगोदर बनलेली गोष्ट आहे. खर्च तर झालाय भाई, नाही असं नाही, खर्च तर केलेला होता, तो दिसतोय. चाललोय खंडाळा पॉइंट बघायला. चला खंडाळा पॉइंट बघूया. त्यांनी पण थांबले, ते पण येऊन गेलेले आहेत. ते बोलतात जा बघून. ऍक्च्युली हे पावसाळ्यात वगैरे ना खरोखर छान वाटत असेल. का एकदम मस्त वाटत असेल, ग्रीनरी छान. हे बघा, नाईस, वाव. ऍक्च्युली वाव आहे, मस्त दिसतंय. दाखवते तुम्हाला पण. लकड़ी उससे कोयला विला लेके आते ना. आप कहाँ पे रहते हो? ऊपर ही रहते हो? ओह माय गॉड, माय गॉड, इतकं डीप आहे. झोन है ना माथेरान, जो इको सेंसिटिव्ह छान आहे ना. मिस केलं असतं खरोखर. छान आहे. प्रत्यक्ष बघण्यामध्ये ना एक वेगळंच मजा आहे. डोळ्यांनी मी नेहमी सांगते, जे बघितलं जातं ना ते मोबाईलचा कॅमेराही कॅप्चर नाही करत.
नाईस व्ह्यू हा, खरोखर छान. आणि ऍक्च्युली पावसाळ्यामध्ये सगळे धबधबे वगैरे चालू होत असतील ना. वेगळाच असेल. छान, नाईस, वर्थ इट आहे येणं इथपर्यंत, वर्थ इट आहे. छान. म्हणजे हे असं टेलिस्कोप आहे, त्यातनं ती घरं वगैरे दिसतात, जी आम्ही ऑलरेडी आमच्या मोबाईलने बघितली आहेत. छान फोटो वगैरे काढले आणि आता निघालो. शिवाजी महाराजांचा गड असतो, त्या गडाचं नाव सुंदाईगड आहे. तिथे लेपर्ड ट्रेकिंग स्पॉट आहे. असे 5 प्लेस आपल्याला टेलिस्कोपमधून बघता येईल. 6 प्लेस दाखवतो 100 रुपये, आणि 50 रुपीजमध्ये 3 जागा बघू शकता तुम्ही दुर्बिणीतून साईड्स दाखवतात. हो, टेलिस्कोप. शिवाजी महाराजांचा गड. गड आहे ओके सुंदाईगड. ओके. आपल्याला तिथं जायला ऍक्च्युली शिवाजी महाराजांचा गड वगैरे आहे ते दाखवतात, पण आता वेळ होईल म्हणून निघूया. माझं बघितलं असता हो ना. बघायचं आहे का? बघू, ट्राय करू. बंद केलं नाही. गड तसं नाही, त्या टेलिस्कोप मधून दिसत होता तेच. चलो, उतरताना तसं पटापट उतरलो. आता चढताना हळूहळू. वाव, काय थंड वारा. नाही, वारा इतका थंड आहे आणि इतकं प्युअर आहे ना, म्हणजे कोणतंही हे नाही, त्यामध्ये पोल्युशन नाही वाटत. नाईस. तुम्हालाही दिसत असेल वारा किती येतोय. ओ, नॅचरल AC आहे. चाय आली आहे, टी टाइम. थोडीशी चहा पिऊन घेऊया. छानसा पॉइंट बघितलाय, आता थोडस चहा पिऊन घेऊया. हे मजा आली ना पण. खरोखर मजा आली आम्हाला. मजा आली ना, बस आमचं काय. तुम्ही आलात नाही, तुम्हाला मी बोलत होती चला. नेक्स्ट टाइम येऊ, परत मजा करू. हो, नेक्स्ट टाइम महाबळेश्वर डेफिनेटली. चला नाश्त्याला खाऊ. लो अभी. इथे पर्सचे दुकानच जास्त दिसतात मला. अच्छा, हे छोटे छोटे काय. ऍक्च्युली हे कलकत्ता का, ये सब कलकत्ता का लगता है. नाईस. छान आहे ना पाऊच, छोटे छोटे मस्त आहेत. हे काय किचन आहे का? मे बी किचन. ये कितने का है भैया फिश? इसका क्या? पर्स छान होते ऍक्च्युली, है ना. एवढे महाग मला तरी स्वस्तच होते ते, रिजनेबल आहेत. चला बघू अजून मार्केट काय आहे ते. हा का, मला हलकी हिल तरी पाहिजे, पण छान आहे. जसे डिझाईन चप्पल्स वगैरे असे छान. चमक चमक. फ्लॅटच आहे ऍक्च्युली. फ्लॅट चप्पल घालायला गेली की मी तशी मागे पडते. हलकी का नाही हिल पाहिजे मला. हे पण फ्लॅट आहे तर जमत नाही, थोडी तरी हिल पाहिजे असं आहे. चप्पलमध्ये खरोखर खूप छान छान डिझाईन आहे. मस्त वाटतं ते. पण आता त्यांची सोल तेवढी कम्फर्टेबल आहे की नाही तो जास्त प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी घेत नाही आहे. नाही तर छान आहे, डिझाईन खूप छान आहे. तर जास्त करून तर चप्पल, बॅग्स, पण बॅग्स दुकानांमध्ये वेगळे वेगळे आहेत का. छान आहेत, असे लेदरचे, रेक्झिनचे छान आहेत. लेदरमध्ये वगैरे सुंदर डिझाईन्स आहेत.
बघेल, ट्राय करेल. जर आवडली कोणती तर एखादी घेईलच. छान वाटली. नाही का संपली मच्छी. चला संपले. पापलेट विकत होते पण संपले आहेत ते. हे लेदर काय? लेदर काय? लकड़े का ऊपर लेदर है. हा ओके. वाव नाईस. हॉर्स वगैरे छान आहे ना. मस्त आहेत ना हॉर्स वगैरे ना. हा ते आतमध्ये ते काय लाकूड आहे. नाही लाकडं नाही, लाकूड नाही. आतमध्ये लाकडी आहे वरती लेदरच आहे. लेदर आतमध्ये ते हे असतात, कागद भरलेले असतात. हा, हा. काय प्राइस आहे? या प्राइस आहे 250 रुपये का. 250 रुपयाला ठीक आहे. ते कागद भरलेले असतात आतमध्ये आणि वरतून लेदर लावले. छान आहे. हे पण चांगले आहे. मोठं पाहिजे मोठं पण आहे. कितीला हे? 120. मोठं 250 रुपये. ओके छान आहे. लेदर नसता तर मी घेतला असता. लेदर आहे म्हणून मला नको आहे. तिथे एक बॅग बघितली मस्त होती. नॉन लेदर होती 2000. पण इथे बॅगची डिझाईन्स वगैरे छान आहेत. मस्त आहे. इथे व्हेरायटी मिळतील पण इथे कसं रेट आहे ना डबल टेबल. हे आपल्याकडे मुंबईवरूनच येतं सगळं सामान. पण ते चांगले पर्सची डिझाईन म्हणजे छान होती. हा, मुंबईला काहीतरी- मला कुठे दिसलीच नाही असं. कधी दिसलं. हे लोक असं युनिक वस्तू आणतात हा. आणि ते आपल्याकडे नाही मिळत पण इकडे मिळतात आणि इथे मिळतात. आपल्याला हवेचे वाटतात आणि ते रेट असं डबल टेबल असतात. कारण की मुंबईला तर नाही मला कुठे दिसली अशी बॅग. ते शोधायला लागेल. हे कसं आहे माहिती आहे लेदर मार्केटमध्ये असे ओके. साईनला किंवा आपला ते धारावीजवळ कुठे असेल. ही बॅग होती ती नॉन लेदर होती. ती चांगली होती. छान. इथून बघण्यावरून तर वाटतं आहे मार्केट संपलेलं आहे. इथे गेम झोन्स वगैरे आहेत. नाही सगळ्यात जास्त छान आहे ते इकडचं क्लायमेट. इतकं छान थंड वाटतं ना. म्हणजे जास्त थंडी पण नाही आहे किंवा गरमी होत नाही. एकदम माइल्ड अशी AC चालू आहे. जसं हलकं हलकं थंड. या सीझनमध्ये गरमीमध्ये सुद्धा इतकं छान वाटतंय ना. खरोखर वर्थ इट आहे. माथेरानला येणं पण वर्थ इट आहे. लेके फिर उधर पड़ा. बापरे. पण छान वाटतंय ना क्लायमेट इकडचं असं थंड. छान वाटतंय. असं वाटतं की गुलाबी थंडी ही हा. डिसेंबरची आपल्या इथे ही थंडी असते ना त्या प्रकारे थंडी आहे. मे महिन्यात ते पण छान. मला वाटलं मार्केट संपलं का पण नाही. असं पुढे जाऊन टर्न घेतला तर आहे. अजून आहे इथे. बघू चलो. घोडे बापरे. त्यांना आधी साईड द्यावी लागते. माय गॉड किती हायटेड आहे. काय ज्वेलरी. हे ड्रेसेस आहे. ड्रेस पीस आहे. काय घेऊ त्यांनी. कुठे गेले त्यांनी. काय झालं काय बरोबर बरोबर दुकान पुढे चल पुढे चल पुढे बघ, पुढे मस्त आहे. याचा कलर चांगला दिसतो. याचा कलर चांगला दिसतो. चल हे तुला काय घ्यायचं? नाही हो. मी ठरवलं शॉपिंग करायला मी पुन्हा येणार आहे. मला इकडचं क्लायमेट आवडलंय. आना ही पड़ेगा. देवा भी बोला था मैं पुन्हा येईल. मी पुन्हा येईल. आला आता मी बोलली मी पुन्हा येईल म्हणजे मी येणार. ड्रेस बापरे किती घोडे येतात इथून. यांचा रस्ता आहे का हा. ओके. तू मारामारी करतो. डेंजर तो एकमेकांना ढकलतात. तिथे दिवाडकर म्हणून हॉटेल आहे. कारण की आमच्या जोडीला जे आहेत ते व्हेजिटेरियन आहेत आणि आम्हाला नॉनव्हेज खायचं आहे. तर मग आम्ही डिसाईड केलं की आपण जाऊन खाऊन येऊया. तर धनी इथं थांबलेच आहेत. मी जरा शॉपमध्ये थांबलेली होती. आणि छान आहे हॉटेल. हॅलो छान म्युझिक पण चालू आहे. अरे वो जा मत तू अभी.
तंदुरी खाऊ, ॲटलीस्ट स्टार्टर तर खाऊ. तर तिथे आम्ही तंदुरी स्टार्टर म्हणून खाल्लेला आहे, छान होती. पण आम्ही जेवलो नाही कारण की आपलं काय आमचं पॅकेज आहे, फूड इन्क्लूड आहे, त्यामुळे आम्ही जेवायला हॉटेलवरच जाणार हां, तिथे जेवणार आहे. नॉनव्हेज काहीतरी थोडं खायची इच्छा झाली होती म्हणून तिथे तंदुरी खाल्ली. आता चाललो आहोत, त्यांचे फ्रेंड्स जे आहेत ते तिथे पोहोचलेत. आम्ही मस्त छान मार्केटमध्ये फिरतो. हो, थंड वाऱ्याची मजा घेत घेत चाललो आहोत. चला तिथे जाऊनच आपण खाऊया. लाईटी चालू झालेल्या आहेत रिसॉर्टमध्ये. चला. खूप मजा येते, खूप एन्जॉयमेंट वाटते. रात्री 9 वाजले पण अशी मजा येते ना, वातावरण थंड आहे. सुपर्ब आहे. थोडं स्टार्टर खाल्लंय, आता मस्तपैकी मित्रांमध्ये बसतो, थोड्या वेळ नंतर जेवायला जाऊ. ओके, थोडा वेळ आता फ्रेंड्सला तिथे बसलेच आहेत ऍक्च्युली हे लोक सगळे, ते बघा ना बसलेलेच आहेत तिथं. हा, सुपर्ब क्लायमेट. एक दिवस तरी या, जर नसाला आलात ना तर नक्की या. मला माथेरानच्या थंडीची मजा घ्या. बसते त्यांच्यात. हो हो, मी बसते, जा तुम्ही. चला थोडं आपण चिटचॅट करूया, थोड्याशा गप्पा करूया त्यांच्यामध्ये. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल ॲक्च्युली आलो आम्ही, तंदुरी खाल्ली, आलो नंतर जेवलो इथे आणि मग सगळे मित्र वगैरे सगळे बसले एका रूममध्ये, गप्पा गोष्टी, खूप हसलो, थोडं नाचलो. तर मी एंड करायला विसरूनच गेली होती. तर आता आम्ही इथं निघालो आहोत, आता चाललो आहोत. आता आम्ही आमच्या एक मित्राचा फार्म हाऊस आहे तिथे चाललोय, मुरबाडच्या मशाच्या इथे. मग तिथे जाऊन मग आम्ही बॅक टू पवेलियन घरी चाललो. म्हणजे आता आम्ही निघालेलोच आहोत. तर हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. मॉर्निंगला पण उठलो, ब्रेकफास्ट होता केला, थोडं फोटोज वगैरे काढले. उतरलो आम्ही आणि छान झालंय, आता जरा थंडावा आलाय, सावली आली, बरं वाटतंय ना. हे पिंजरा बनवलाय, म्हणजे जाळी बनवलंय इथून माकड येऊ नये म्हणून. तुम्हाला त्रास देत असतील त्यामुळे बनवलंय. पण छान वाटतं, मस्त. आता येताना घोड्यांवरून आलो नाही, ई रिक्षामध्ये बसून आलोय आम्ही. ऍक्च्युली आम्हाला ट्रेन मधून यायचं होतं, पण वेळेचा अभाव आणि ट्रेनची तिकीट टायमिंग मॅच आउट होत, त्यामुळे आम्ही ई रिक्षाने आलो. नेक्स्ट टाइम तरी मला डबल आणणार आहे तिथं, मग छान एक्सप्लोर करू. दुसरा कधी यायचं नक्की. करायचं आज नाही नको, मग त्यावेळेस सगळे पॉइंट बघू. मी बघितले नाही ऍक्च्युली, त्यावेळेस सगळे पॉइंट बघणार. चला, जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.